आणखीन एक संधी आहे, त्यामुळे आता शेवटच्या सामन्यामध्ये त्यांची भेट ही एमडी वॉरियर्स संघासमवेत आहे. सुमित पत्रे मागच्या मॅचचा हिरो, आघाडीचं षटक घेऊन आलाय. 2 ओव्हरमध्ये 12 धावा, 3 महत्वाच्या फलंदाजांना त्यानं बाद केलं. मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक त्याला मिळालं. आणि दुसऱ्या बाजूला ओमकार. ओमकार पाटीलला स्क्रीनवरती आपण पाहतोय. स्टायलिश खेळाडू. सुमित पत्रे गोलंदाजीला आहे. रायगड जिल्ह्यातील 2 धुरंधरांचं युद्ध आपल्या भेटीला आलंय. ओंकारच्या विरोधामध्ये सुमित पत्रे. पहिलाच बॉल खोलात टाकला होता. टोक रशीन यॉर्कर. ओमकार बीट झाला. विकेट किपर सोहेल बीट झाला. पहिल्याच बॉल वरती मिळाल्यात त्या 4 धावा. पाहायला मिळाला. भन्नाट असा यॉर्कर. खरं तर गोलंदाजाचं अस्त्र, गोलंदाजाचं ब्रह्मास्त्र. आणि आज जे जे यॉर्कर बॉल सुमित पत्रेकडून डिलिव्हर्ड झालेत ना, एकतर ते निर्धाव आलेत किंवा त्या बॉलवरती विकेट मिळाली. भन्नाट असे वेगवान यॉर्कर आपल्याला पाहायला मिळाले. थोडीशी दुखापत पाहायला मिळाली. सोहेलच्या हाताला बॉल ब्रश झाला. दुखापतग्रस्त आहे सोहेल. आणि त्या ठिकाणी लगेच बारक्या आणि ओंकार बघण्यासाठी गेलेत. कारण सोहेल, ओंकार, बारक्या हे खरं तर एकत्र सराव करणारे, एकत्र खेळणारे, फिरणारे खेळाडू आहेत. परंतु आज व्यावसायिक स्पर्धा खेळत असताना एकमेकांच्या विरोधामध्ये खेळतायत. एकमेकांचे चांगले मित्र, एकमेकांचे चांगले पक्के वैरी आता मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत. हसी मजाक सुरू आहे. रायगड प्रीमियर लीग 15 तालुक्यांना एकत्र करणारी स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे. 3000हून अधिक खेळाडूंनी फॉर्म या स्पर्धेसाठी भरले होते. 448 खेळाडूंना या स्पर्धेमध्ये सहभाग देण्यात आलाय. मालिकेतील सर्वोत्तम खेळाडूला 4 व्हीलर हे पारितोषिक आहे. आणि बरीचशी वस्तुरूपी स्वरूपाची पारितोषिकं या स्पर्धेसाठी आहेत. आणि आदरणीय महेशजी कडू साहेब आणि चांदीची ट्रॉफी हे नातं वेगळंच राहिलेलं आहे. जेव्हा जेव्हा महेश कडू साहेबांचं आयोजन असतं, नियोजन असतं, त्यावेळेला चांदीची ट्रॉफी आणि त्यासोबत देण्यात येणारं शुद्धतेचं प्रमाणपत्र हे एक विशेष ओळख महेशजी कडू साहेबांची राहिली आहे. पहिला बॉल 4 धावा 22च्या रूपानं आल्यात. आणि दुसराच बॉल समोर टाकलेला, खोदून काढलाय. मिडविकेटला फिल्डर आहे ओंकारसाठी. सिंगल मिळतीये. ओंकारनं स्वतःचं खातं उघडलंय. 5 धावा धावफलकावरती आहेत. सोनाई 11 तळेगाव रसायनी, आदरणीय सचिनजी तांडेल साहेबांचा संघ मैदानामध्ये आहे. आणि त्याच्या विरोधामध्ये एमडी वॉरियर्स संघ. दमदार आमदार आदरणीय महेंद्रजी दळवी साहेबांचा संघ मैदानामध्ये फिल्डिंग करतोय. पहिल्या मॅचचा हिरो, 13 बॉलमध्ये 40 धावा करणारा बारक्या आता स्ट्राईक वरती उभा आहे. आज पहिल्या मॅच मध्ये 64 धावांची पार्टनरशिप ओमकार आणि बारक्यामध्ये आपण पाहिली होती. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल ऑन साइडला ओढलाय. गोळीच्या वेगानं क्षेत्ररक्षक गेलाय. फार चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. अगदी चित्त्याच्या चपळाईनं धावला आणि 2 धावा वाचवण्याचं त्यानं काम केलं. ऋषी राऊत आहे त्या ठिकाणी. फार चांगली फिल्डिंग करतोय. आणि स्क्रीनवरती देखील पाहू शकतोय, धावत जाऊन स्वतः वाकला बॉलला अडवलं आणि थोडासा लेझी थ्रो दिलाय. परंतु 2 धावा देखील त्या ठिकाणी वाचवल्या. क्षेत्ररक्षणाचा दर्जा मैदानामध्ये पाहायला मिळतोय. 3 चेंडूंचा खेळ संपलाय आणि 7 धावा धावफलकावरती आहेत. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल, बारक्याचा क्लास पाहायला मिळाला. बारक्याचं स्किल पाहायला मिळालं. डोक्याचा वापर करत मारलेला हा स्क्वेअर कटचा लाजबाब चौकार. रुचकर फटका होता. मनाला भुरळ पाडणारा फटका होता.
उडी मारून बागपुडला जात बॉलला कट केलं. स्क्वेअर कटचा नजाकत बाला फटका, अगदी सौंदर्यानं भरलेला फटका पाहायला मिळाला आणि बारक्याच्या बाडमधून आलाय एक दमदार चौकार. या वेळेला बॉलला उडवलं, पिकअप शॉट पाहायला मिळाला. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून बॉलला पाठवलं सीमा रेषेच्या बाहेर. बारक्या सांगतोय षटकार मारणं ही कला आहे आणि मी या कलेचा कलाकार. षटकार. बारक्याचा हा फटकार रिप्ले मध्ये जर आपण पाहिला, या वेळेला बसून मारलेला फटका आणि स्वतः मारलेला फटका. बसून बघतोय, बॉलकडे बघत राहतोय कुठे गेलाय. सोनारी गावामध्ये बॉलला पाठवलंय आणि त्याकडे बारक्या बघत देखील राहिला. मागच्या मॅच मध्ये ज्यानं फलंदाजांना बॅटीचं तोंड उघडू दिलं नव्हतं, ज्यांना आपल्या विरोधामध्ये आक्रमण करू दिलं नव्हतं, जो फलंदाजांना थांबवत होता, जो फलंदाजांवरती कुरघोडी करत होता, त्याच सुमेध पत्रेच्या विरोधामध्ये आता आक्रमण पाहायला मिळतंय. मागच्या सामन्याचा हिरो परंतु आता मात्र थोडीसा खराब कामगिरी करत असताना पाहायला मिळतोय. 13 धावा त्याच्या विरोधामध्ये आल्यात आणि 22चा एक चौकार, एकंदरीत 17 धावा पहिल्या षटकामध्ये आल्यात. खरं तर ओंकार आणि बारक्या सुमेध पत्रेचा अभ्यास करून मैदानामध्ये उतरलेत. त्यांनी ठरवलं सुरुवातीपासून आक्रमण करायचं आणि आपण म्हणतो ना, अटॅक इज अ बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स, आणि तोच डिफेन्सचा फॉर्म आक्रमणाच्या रूपानं वापरत असताना 17 धावा स्कोरबोर्डवरती पाहायला मिळत आहेत. बारक्या थोडस बॅटला बॉल लागला त्यावेळेला कदाचित एखादा तुकडा पडला असावा. पंचांच्या समवेत त्या ठिकाणी चर्चा करत असताना, आपल्या बॅटला चुंबन घेत असताना, ज्या बॅटनं आपल्याला मोठं केलंय, ज्या बॅटनं आपल्याला नाव दिलंय, त्या बॅटच्या प्रती थोडस नम्रतेची भावना व्यक्त करताना पाहायला मिळाला. 17 धावा धावफलकावरती आहेत. स्लोअर बॉल मोन्याच्या पुढ्यात बॉलला कॅरी करू शकला नाहीये. आणखीन एक दमदार सणसणीत दणदणीत आरपीएल चौकार. फर्स्ट एड किट पाठवा. फर्स्ट एड किट किंवा काही असेल तर लगेच मैदानामध्ये पाठवा. रिप्लेमध्ये पाहिला शफल झालेला फटका खोदून काढण्याचा प्रयत्न, बारक्या बघत राहिला कदाचित झेल होतोय का, आणि त्यानंतर थोडासा सुटकेचा निश्वास त्याने टाकला. कारण मॅच मधला सगळ्यात मोठा बॅटर बाद झाला असता आणि मोन्या बॉलला खरं तर कॅरी करू शकला नाहीये, बॉलला वेध घेऊ शकला नाहीये आणि चौकार आला. महाराजांच्या प्रतिमेजवळ जाणारा हा चौकार, महाराजांना मानवंदना देणारा हा चौकार पाहायला मिळाला. आणि मगाशी देखील म्हटलं होतं बॅटीची थोडीशी कड त्या ठिकाणी डॅमेज झाली असावी आणि त्यामुळेच तो पंचांकडे गेला होता. बारक्या 21 धावा धावफलकावरती आहेत. ज्या फलंदाजांना गोलंदाजांना रोखलं होतं तोच सुमेध पत्रे आता मॅच मध्ये थोडासा महागडा होताना पाहायला मिळतोय. क्रिकेट आहे, कधी काय घडेल याचं भाकीत करणं कठीण आहे. कारण प्रत्येक दिवस प्रत्येक वेळ ही सारखी नसते, प्रत्येक वेळ ही बदलत असते. कारण मागच्या मॅच मध्ये सुमेध पत्रेची वेळ होती, परंतु आता बारक्या कांबळेचा काळ या मॅच मध्ये पाहायला मिळतोय. 21 धावा धावफलकावरती. ओंकार पाटील वरती सगळ्यांचं लक्ष. वाघरणचा निखिल पाटील गोलंदाजीला आलाय. आज सर्वाधिक विकेटच्या यादीमध्ये या गोलंदाजाचं देखील नाव असेल, कारण चांगली गोलंदाजी त्यानं केली आहे. मागच्या मॅच मध्ये थोडासा महागडा ठरला, परंतु महत्वाच्या फलंदाजांना त्यानं बाद देखील केलंय. निखिल पाटील वाघरणचा गोलंदाज आहे आणि ओंकारसाठी फिल्डिंग सेट केली जाते. ओंकारचा खेळ सगळ्यांना ठाऊक आहे. ओंकार कसे फटके मारतो, कुठे मारतो, आणि त्याच्यामुळेच थोडीशी फिल्डिंग मध्ये व्यूहरचना आखली जाते. थोडं फास्ट खेळायचंय मोन्या, थोडं फास्ट खेळायचंय. आपण 35 मिनिटांचा वेळ दिलाय, त्यामध्ये आपल्याला हे सामने इनिंग संपवायची आहे. सोनारी एंडकडून निखिल तयार होतोय ओंकारच्या विरोधामध्ये. रायगडचा लोकप्रिय खेळाडू, त्याच्या समोर अलिबागचा एक फार चांगला ऑलराऊंडर आज सगळ्यांना प्रभावित केलंय. त्यांच्यामधलं हे बॅटल आहे. ओंकार बघतोय
माझ्यासाठी कशी फिल्डिंग लावले, कुठे कोणता खेळाडू ठेवलाय याचा तो अभ्यास करतोय. शांत असं वातावरण आहे. मैदानाच्या सभोवताली चहू बाजूला प्रेक्षक पाहायला मिळतात. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, चेंडू शरीरावरती होता, शरीरावरती थोडासा आतमध्ये आला आणि कट केलाय. समोर सिंगल मिळते. बारक्या स्ट्राईक वरती आहे. बारक्यानं आज बॅटिंग फार चांगली केली आहे. दोनही मॅचेसमध्ये बारक्या चांगल्या खेळल्या. पहिल्या मॅचमध्ये सामनावीर ठरला होता, मागच्या मॅचमध्ये सामना गमावला, परंतु आता चांगली सुरुवात, दमदार सुरुवात करत असताना पाहायला मिळतोय. शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न आणि भारतरत्न सचिन तेंडुलकर स्टँडच्या समोर बॉलला फील्ड केलं गेलं. एकच धाव. शांत क्रिकेट आहे. दोन्ही बॅटरनं ओळखलंय चांगला बॉलर आहे, चांगल्या बॉलला सन्मान दिला पाहिजे, धावफलक हलतं ठेवलं पाहिजे, आपण धावा जमा केल्या पाहिजेत आणि सिंगल डबल्सनं स्ट्राईक रोटेट देखील केली जाते. ही चांगली रणनीती मैदानामध्ये. खरं तर सगळे चेंडू आहेत ना, ते वाईड लाईनच्या अगदी जवळून डिलिव्हर करण्याचा प्रयत्न केला जातोय. त्याचाच परिणाम की मैदानामध्ये एक थोडासा खराब चेंडू निखिल पाटील कडून पाहायला मिळाला. 24 धावा धावफलकावरती आहेत. फिल्डिंग पाहिली तर एक खेळाडू डीप एक्स्ट्रा कव्हरला आहे, एक लॉंग ऑनला आहे आणि एक मिड विकेटला. या वेळेला ओंकारनं बॉलला उडवलंय, खोदून काढलंय. नजाकत बाला फटका पाहायला मिळाला. ओंकारचा दर्जा पाहायला मिळाला. ओंकारच्या फलंदाजीचा क्लास पाहायला मिळाला. चौकार. सचिनजी तांडेल यांचे बंधुराज समीरजी तांडेल व अनिलजी कुरंगुळे या दोन्ही सन्माननीय अतिथींना विनंती आहे आपण अतिथी मंचात यावं. सचिनजी कुरंगुळे व समीरजी तांडेल यांना विनंती आहे आपण VIP डायसवर येऊन स्थानापन्न व्हावं. ओ टू कॉम्बॉक्स. पुढ्यात टाकलेला बॉल आहे ना, ओंकारनं फक्त उडवला. टिपिकल पॉवर प्ले स्ट्रोक. हलक्या हातानं बॉलला उडवलाय. क्षेत्ररक्षकाच्या समोर बॉल लँड झालाय. सिंगल मिळतेय. चांगली रणनीती दोन्ही बॅटर्स कडून. हे दोन बॅटर आहेत ना, हे चांगले मित्र आहेत, त्यामुळे या दोघांमध्ये समन्वय चांगला आहे, संवाद चांगला आहे आणि त्याचाच परिणाम की पहिल्या विकेटसाठी तीनही मॅचमध्ये या दोन्ही सलामीवीरांकडून चांगला खेळ पाहायला मिळालाय. बारक्यानं बॉलला लॉप केलंय. लॉफ्टेड ड्राईव्ह पाहायला मिळाला. लॉंग ऑफच्या डोक्यावरून बॉलला पाठवलंय ढगात. षटकार. एक 35 धावा धावफलकावरती. आक्रमक बॅटिंग मैदानामध्ये. या वेळेला स्वीप करण्याचा प्रयत्न, त्यामध्ये यशस्वी. मैदानाच्या सभोवताली फटकेबाजी पाहायला मिळते. सगळ्यांची मन जिंकतोय आणि गोलंदाजाला देखील प्रश्न पडलाय की बॉल टाकायचा तर टाकायचा तरी कुठे. मिळतोय चौकार. थँक्यू डीजे. हा बॉल बघा कुठे होता आणि पाठवला कुठे. रचनात्मक फटका पाहायला मिळाला. रिप्ले मध्ये देखील पुन्हा पुन्हा पाहायला आवडेल. स्टंप मध्ये टाकलेला बॉल, बॉल वरती करडी नजर होती, फटका बनवला आणि पाठीमागच्या बाजूला काय दर्जेदार स्ट्रोक पाहायला मिळाला. ओंकार पाटील मिस्टर 360 या नावानं हा खेळाडू ओळखला जातो, परंतु आता खऱ्या अर्थानं बारक्या 360 मैदानामध्ये ठरलाय. मैदानाच्या चारी बाजूला कुठेही बॉल तुम्ही टाका, तो बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेरच पाठवतोय. 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 39 धावा या तळेगाव रसायनी संघाच्या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. दमदार सुरुवात मैदानामध्ये पाहायला मिळते. आम्ही नेहमी उल्लेख करतो, एखादी मोठी इमारत बांधायची असेल तर त्यासाठी तिचा पाया मजबूत असावा लागतो आणि एक मोठी धावसंख्या तुम्हाला उभी करायची असेल तर तुम्हाला पहिली विकेटची पार्टनरशिप फार महत्त्वाची असते आणि तीच महत्त्वाची पार्टनरशिप ओंकार आणि बारक्या या दोन बॅटर्सच्या कडून मैदानामध्ये पाहायला मिळते. बारक्या 27 वरती खेळतोय, ओंकार 7 वरती खेळतोय आणि आज बारक्याचं पहिल्या मॅच मध्ये अर्धशतक हुकलंय आणि या महत्वाच्या मॅच मध्ये ते अर्धशतक पूर्ण होणार का याकडे सगळ्यांचं लक्ष असेल. अमित पारकर गोलंदाजीला आलाय. आवाजचा हा खेळाडू आहे. या अगोदर
5व्या षटकामध्ये तो गोलंदाजीला आला होता. आता मात्र त्याला 3ऱ्या षटकामध्ये गोलंदाजीला आणलंय. 3रा गोलंदाज म्हणून त्याचा वापर केला जातोय आणि रणनीतीमध्ये थोडासा बदल. या 2 फलंदाजांना थांबवण्यासाठी एका चतुर चालाक गोलंदाजाला गोलंदाजी मार्गवरती आमंत्रित केलंय. अमित पारकर फिरकी गोलंदाज आहे, चेंडू वळवण्यामध्ये माहीर आहे. पहिलाच बॉल खूप उंच गेलाय आणि लांब देखील. बॉल हवेमध्ये गोष्टी सांगतोय, हवेसोबत चर्चा करतोय. षटकार. ओंकारची नजर आता चेंडूवरती बसली आहे. पुढ्यात टाकलेल्या बॉलला तो सरळ बाट वरती घेतोय आणि बॉलला अक्षरशः तो प्रॅक्टिस मॅच सारखं बाहेर पाठवतोय. षटकार आलाय त्याच्या बॅट मधून. फार चांगला बॉल खाली राहिला होता परंतु जास्त बाहेर आहे. लेग कटर होता. वाईड बॉलचा इशारा आलाय. बाविस्कर सरांचा अतिरिक्त चेंडू टाकावा लागेल. रिप्ले मध्ये देखील आपण पाहिलं 46 धावा धावफलकावरती. 13 बॉल मध्ये 46 धावांची पार्टनरशिप पाहायला मिळाली आहे. फुलटॉस बॉल टिपिकल ओंकार पाटील मैदानामध्ये पाहायला मिळाला. ज्या फटक्यासाठी ओंकार पाटील ओळखला जातो तो फटका मैदानामध्ये दाखवतोय, प्रेक्षकांची मनं जिंकतोय आणि फलंदाजी करणाऱ्या सोनाई 11 तळेगाव संघाच्या 50 धावा पूर्ण. अवघ्या 14 चेंडूंमध्ये 52 धावा झालेल्या आहेत तळेगाव रसायनी संघाच्या. काय कमालीची बॅटिंग करतोय ओंकारचे 2 षटकार अमित पारकरच्या विरोधात. आणखीन एक दुरी भी मंजुरी भी. लगातारचा 3रा षटकार रायगडचा सिक्सर किंग मैदानामध्ये पाहायला मिळतोय. ओंकार पाटीलचा 3रा षटकार. गाणं वाजवलं, गोंधळ ऐकवलं आणि गोंधळ घातलाय ओंकारनं. स्वतः मारलेला फटका पायावरती एका पायावरती बसून पाहत राहिला आणि दर्जेदार फलंदाजी होती. रिप्ले मध्ये पाहत राहावं अशी फलंदाजी मैदानामध्ये सुरू आहे. 3 चेंडूंवरती लगातार 3 षटकार पाहायला मिळाले आणि आणखीन षटकार येणार का हा प्रश्न सगळ्यांच्या मनामध्ये. 58 धावा धावफलकावरती. कमी गतीने टाकलेला बॉल ओंकारला चकवलं आणि चांगला चेंडू. हा कमबॅक महत्वाचा आहे. 22च्या स्वरूपामध्ये धाव आली. हा अतिशय चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाजाचा कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी हा चेंडू येणं गरजेचं होतं आणि तो डिलिव्हर देखील झालाय. 59 धावा 16 बॉल मध्ये 59. बारक्यानं चांगला ड्राईव्ह केलाय. मोन्या आहे आणि बॉलला कव्हर करतोय. एकच धाव. 60 धावा धावफलकावरती झाल्यात. 2.5 चेंडूंचा खेळ झालाय. 60 धावा अशीच फलंदाजी होत राहिली. 120+ रन स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळू शकतात परंतु इथे फलंदाजांना थांबवणं गरजेचं आहे. विकेट घेणं गरजेचं आहे. MD वॉरियर्स अलिबाग टीमला मॅच मध्ये परत यायचं असेल, मॅच मध्ये थोडीशी चांगली स्थिती बनवायची असेल तर या जोडीला फोडणं अत्यंत गरजेचं असणार आहे. ओंकार फार चांगली बॅटिंग करतोय. बारक्या फार चांगली बॅटिंग करतोय. टिपिकल विंटेज ओंकार पाटील मैदानामध्ये बरसतोय, गरजतोय, या ओव्हर मध्ये ठोकतोय 4था षटकार.
हायलाइट्स आपण पाहतोय ओंकारच्या फलंदाजीचे, सगळ्यांना मंत्रमुग्ध करतोय, आपल्या फलंदाजीचं वेळ लावतोय आणि ओंकारचा चाहता वर्ग का एवढा मोठा आहे हे मैदानामध्ये दाखवतोय. 10 बॉलमध्ये 31 धावा ओंकारच्या बॅटमधून आणि रिप्लेमध्ये देखील आपण पाहिलं हा थोडासा बाहेरचा बॉल, वाईड बॉल अमित पारकरचा आणि तदनंतर एका पायावरती बसून आणखीन एक बैठक लगावली. बैठकीतला फटका, ठेवणीतला फटका, ज्या फटक्यांसाठी ओंकार ओळखला जातो ना तो खास फटका, त्याची ही अदा मैदानामध्ये पाहायला मिळाली जी प्रेक्षकांना करते ओंकारवरती फिदा. 3 ओव्हरचा खेळ संपलाय, 66 धावा धावफलकावरती आहेत, 22च्या ॲव्हरेजनं या धावा पाहायला मिळत आहेत. वॉरियर्स अलिबागच्या खेम्यामध्ये विचारला जातोय या फलंदाजांना रोखायचं कसं. आणि सोनाई 11 तळेगाव रसायनीचे सगळे समर्थक खुश आहेत. मोठ्या संख्येनं यूट्यूबवरती ओंकारची बॅटिंग, बारक्याची बॅटिंग प्रेक्षक एन्जॉय करतायत. 3,500 प्रेक्षक यूट्यूबवरती हा सामना एन्जॉय करतायत. या सगळ्यांचं आपण मनपूर्वक स्वागत करूया. 3,48,970 म्हणजे 1,030 सबस्क्रायबर दूर आहे 3.5 लाख सबस्क्रायबर होण्यासाठी. जर आपण 24 लाईव्ह इव्हेंट या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जेव्हा जेव्हा 24 लाईव्ह इव्हेंट ही टीम स्पर्धा कव्हर करेल तेव्हा तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येतील. आता थोड्याच वेळात इथे मात्र बरेचसे कलाकार अर्थात ऑर्केस्ट्रा मैफिल सप्तसुरांची जे निर्माते ओमकारजी काटाले अलिबाग रायगड त्यांच्यासोबत त्यांची पूर्ण टीम, म्युझिशियन टीम आज सोनार इथे उपस्थित होता. खरं तर स्वर्गीय महाराष्ट्राचे लाडके गायक तसेच प्रल्हादजी शिंदे यांचे सुपुत्र ढोलकी वादक सूरजजी शिंदे यांचे शिष्य सुप्रसिद्ध ढोलकी वादक जीवनजी पवार, त्यांच्यासोबत कीबोर्ड वादक भूषण सुतार, गजानन घरत, निवेदक व कॉमेडी मिमिक्री आर्टिस्ट विनोद नाईक आणि सुप्रसिद्ध गायक अलंकार पाटील या सर्व कलाकारांचा ताफा या स्पर्धेला सदिच्छा आणि शुभेच्छा देण्यासाठी थोड्याच वेळात या रायगड प्रीमियर लीगच्या 6व्या पर्वामध्ये उपस्थित राहणार आहे. त्यांचं शब्द सुंदराने आपण स्वागत करूया. बारक्याच्या राशीमध्ये आज खूप काहीतरी चांगलं लिहिलंय. आज नशिबाच्या रथामध्ये बसून आलाय. 2 कॅच त्याच्या ड्रॉप झालेत. 67 धावा धावफलकावरती. ओंकारच्या विरोधामध्ये सुमित पाठीमागे फिरून खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल आलाय. वेगवान चेंडू होता आणि सुमित आता वेगवान गोलंदाजी करतोय. इतका वेग होता की ओंकार पण बीट झाला आणि विकेट किपर देखील बीट झाला. 11 मध्ये 31 वरती ओंकार खेळतोय, 9 मध्ये 29 वरती बारक्या खेळतोय. 67 धावा झाल्यात आणि हे सुमितचं षटक आहे ना, हे निर्णायक षटक आहे. अलिबाग टीमसाठी हे चांगलं षटक येणं अपेक्षित असेल. चांगला बॉल शरीरावरती होता, बॅटला लागून शरीरावरती आदळला. प्रफुल्ल ठाकूर सर आहेत मेन पंच, बाविस्कर सर आहेत, पोराडे सर आहेत. हे 3 क्वालिफाईड अंपायर आजच्या संपूर्ण रात्रीमध्ये ही 7वी डे नाईटची स्पर्धा कव्हर करताना आज आपल्याला 6व्या पर्वामध्ये पाहायला मिळत आहेत. सुमित चांगला कमबॅक करतोय. 3 बॉलमध्ये 1च धाव खर्च केली आहे. मोठ्या खेळाडूंचं हेच तर लक्षण असतं. आधी काय झालं त्याचा फरक पडत नाही. या वेळेला ओंकारनं बॉलला उडवलाय, जाळं विणलं होतं. ओंकारचा कॅच देखील सुटलाय. ही कॅच नाही तर मॅच सोडावी लागू शकते. एकाच सामन्यामध्ये 3 झेल 2 मोठ्या फलंदाजांचे सुटले जातात आणि येतोय. चेक केलं जाईल त्या ठिकाणी. आणि बाउंड्री आलेली आहे. या चौकारानं एकूण धावसंख्या होतीये 71. मोन्या मात्र थोडासा हतबल झालाय. काय करावं त्याला सुचत नाहीये.
मैदानाच्या आतमध्ये काय घडतं या गोष्टींवरती विश्वास बसत नाहीये. कारण ओंकारचा झेल सुटलाय, बारक्याचे 2 झेल सुटलेत आणि जर असे झेल जर सुटत राहिले तर मात्र थोडस कठीण बनणार. संधी आली आहे, पुन्हा एकदा संधी दवडली आहे. 2 वेळा 2 फलंदाजांना जीवदान दिलं जातं आणि सोडलेले झेल किती महागडे असणार ते आता येणारी वेळ आणि येणारा काळच सांगणार आहे. थोडस दबाव, दडपण, शांत डोक्यानं खरं तर या खेळाडूने खेळणं अत्यंत गरजेचं आहे. सूरज, हे म्हणजे असं झालं, काळ आलाय परंतु वेळ आली नाही. निश्चित आपलं म्हणणं अगदी रास्त आहे. काळ आलाय परंतु वेळ आली नाहीये आणि कोणाची वेळ येणार येणारा काळच सांगणार आहे. सुमेध चांगली बॉलिंग करतोय, हा फार चांगली बॉलिंग आहे. या ओव्हरमध्ये सारं काही चांगलं पाहायला मिळालंय. अलिबाग टीमसाठी जर कॅचेस सुटल्यात परंतु बॉलिंग सुमितची चांगली पाहायला मिळाली आहे. केवळ त्यानं या ओव्हरमध्ये 6 धावा खर्च केल्यात. क्षेत्ररक्षणाची साथ जर लाभली असती ना प्रसाद सर, तर काहीतरी वेगळं चित्र, वेगळं इक्वेशन मैदानामध्ये पाहायला मिळालं असतं. मैं घायल हूं इसीलिए घातक हूं. मैदानामध्ये सोडलेला झेल किती महागडा असतो ना, त्याचं उदाहरण पाहायला मिळालं. बारक्याच्या बॅट मधून आलाय षटकार. चार ओव्हरचा खेळ संपलाय. 78 धावा धावफलकावरती. ओंकार पाटील नावाचं वादळ, बारक्या कांबळे नावाचं वादळ आणि ही 2 वादळ आपल्याला मुख्य स्क्रीनवरती पाहायला मिळत आहेत. या वादळाला थांबवणं गरजेचं आहे एमडी वॉरियर्स अलिबाग संघाकडून. सूरज, म्हणून तर असं म्हटलं जातं क्रिकेटमध्ये एकाला नाही तर एकीला महत्व आहे. त्याच कुठेतरी सांघिक एकी पाहायला मिळत नाहीये एमडी वॉरियर्स टीम मध्ये. प्रसाद सर, एकानं सामना जिंकवता येतो आणि एकीनं एखादी मोठी स्पर्धा जिंकवता येते. आता ती एकी दाखवावी लागेल. एक चांगलं ओव्हर कोणत्या तरी गोलंदाजाला करावी लागेल. विकेट मिळाली, धावा कोणता सोडला दादा? म्हणून म्हणतो की हा टपरीवरचा माल नाही, मालचा नाही. दशरथ पाटील सरांचं कॉमेंट्री आमच्या डीजे मॅडीनं ऐकवली. खरं तर थोडंसं एंटरटेन करण्याचा प्रयत्न. आणि हे निर्णायक षटक कोणाकडे द्यायचं. चला, बाकी काही होऊ द्या, परंतु एमडी वॉरियर्सला आता मात्र वॉर्निंग आली आहे. उशीर झाला तर आपला आणखी एक प्लेअर सर्कल मध्ये येईल. एमडी वॉरियर साठी ही विशेष सूचना आहे. विनंती वजा सूचना म्हणूया आणि त्यापुढे असेल ती कारवाई. त्यामुळे जसा तुम्ही वेळ घ्याल ना तशी तुमच्यावरती आता मात्र कारवाई होणार, अशी सूचना नियोजन समितीच्या वतीने आता आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत. सूरज, लोकल बॉय मैदानामध्ये येतोय अनुज गरत. शेवटचं 5वं, खरं तर 5वं षटक आहे. मागच्या मॅच मध्ये शेवटचं षटक त्यानं टाकलं होतं. आता 5व्या ओव्हरमध्ये त्याला आणलंय. नवीन शेवाचा हा खेळाडू आहे अनुज. चांगली बॉलिंग त्याला करावी लागेल. लेफ्ट हँडेड बॉलरच्या हातामध्ये षटक देण्यात आलंय. ओंकार पाटील, बारक्या कांबळे दोन्ही बॅटर सेट झालेत. दोन्ही वादळी फलंदाजी करतायत आणि या 2 वादळांनी खरं तर प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांना बेचिराग करण्याचं काम केलंय. परंतु इथे एखाद्या गोलंदाजाला तरी संकटमोचक व्हावं लागेल, विकेट टेकर बनावं लागेल आणि तर पहिला ब्रेक थ्रू आला तर कदाचित एखादा मोमेंटम मिळू शकतो. टिपिकल ओमकार पाटील मैदानामध्ये आग ओकणारी फलंदाजी, सगळ्यांना आपल्या फलंदाजीचं वेळ लावतोय आणि जमिनीला पॅरलल आणखीन एक देखणा षटकार.
बंटी ठाकूर मुरबीचे एक दर्जेदार खेळाडू यांच्याकडून एक पारितोषिक आहे. या दोन्ही फलंदाजांनी जर अर्धशतक पूर्ण केलं तर 2,000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. करडी नजर आहे या बॅटरची, बॉल वरती सेट झाली आहे. ऑफ साईड वरती टाकलेला बॉल देखील ऑन साईडला ओढला जातोय. कमालीची फलंदाजी मैदानामध्ये होतीये. खर तर गोलंदाजांना प्रश्न पडलाय की चेंडू टाकायचा तरी कुठे. अनुज घरच्या स्वागताला पहिला षटकार आलाय. 84 धावा धावफलकावरती. स्पर्धेतील सर्वात मोठी पार्टनरशिप. सूरज, प्रत्येक चेंडू मागे जर असा वेळ वेळ घेतला खेळाडूने तर कदाचित ही स्पर्धा अगदी 1 ते 2 पर्यंत लांबवली जाईल असं वाटायला लागलंय. निखिल आणि मसूद गजगे या दोन बॅटर्स मध्ये काल 105 धावांची पार्टनरशिप आपण पाहिली. 34 बॉल मध्ये 105 ची पार्टनरशिप आणि आज 25 बॉल मध्ये 84 धावांची पार्टनरशिप पाहायला मिळते. तो रेकॉर्ड तुटणार का? परंतु अनुजला चांगली बॉलिंग करावी लागेल. अनुजला चांगला कमबॅक करावा लागेल. ओमकारचा चांगला स्ट्रोक आहे गॅप मध्ये. हा दिवस, ही रात्र ओंकारची आहे. जिथे जाईल, जिथे मारेल तिथे षटकार चौकारच मिळतोय. आणखीन एक येतोय ओंकारच्या बॅट मधून चौकार. एक विशेष सूचना आहे श्री सिद्धिविनायक स्टँड मध्ये बसणाऱ्या प्रेक्षकांसाठी. तिथे कोणीतरी बाजूच्या प्रेक्षकांवरती दगड मारतायत. जर एखाद्याला इंजुरी झाली ना तर आयोजक कमिटी येऊन तिथे कारवाई करेल. त्यामुळे आपण प्लीज थोडीशी शिस्तीचा भंग करू नका. षटकार चौकारांची भाषा बोलली जाते. 4चा 6चा पाडा ओंकारच्या बॅट मधून बोलला जातोय. चांगला बॉल, एज लागली आहे पाठीमागे. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. 89 धावा धावफलकावरती. 17 बॉल मध्ये 47 वरती ओमकार खेळतोय. 10 बॉल मध्ये 35 वरती बारक्या खेळतोय. आणि हा बॉल बघा खाली राहिला. सबमरीन बॉल पाहायला मिळाला. बॉलला उसळी मिळत नाहीये आणि सिंगल आली आहे. अनुज चांगली बॉलिंग करतोय. मोन्या त्याला कानमंत्र देत असताना 89 धावांची पार्टनरशिप. हा चांगला बॉल पाहायला मिळाला. एज लागली आणि पाठीमागच्या बाजूला बॉल गेला. शरीरावरती आदळून सिंगल कंप्लीट केली आहे. 90 धावा धावफलकावरती. चांगलं क्रिकेट. थ्रो बघितला. ओमकार पोचल्यानंतर यष्ट्यांचा वेध घेणारा डायरेक्ट थ्रो आपण पाहिला. या ओव्हरमध्ये का होईना चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. पहिल्या 2 बॉलवरती षटकार आणि चौकार आलाय, परंतु तदनंतर कमबॅक देखील पाहायला मिळाला. 90 धावा धावफलकावरती आहेत. 47 वरती ओमकार खेळतोय. आजच्या रात्रीतलं अर्धशतक पाहायला मिळणार का रायगडच्या या सुपरस्टार कडून? बॉल ओढलाय गॅप मध्ये. क्षेत्ररक्षक आहे. मिसफिल्ड पाहायला मिळाली नाहीये. फार चांगले एफर्ट्स. क्षेत्ररक्षणाचा आता दर्जा दाखवला जातोय. बॉल अडवला जातो आणि 2 धावा कंप्लीट. या 2 धावांच्या मदतीनं 92 धावा धावफलकावरती. मुरबीचा हा सुपरस्टार आज सगळ्यांची मनं जिंकतोय. रायगडचा सर्वाधिक लोकप्रिय खेळाडू म्हणून आपल्याला का आपलं नाव घेतलं जातं याचं उदाहरण RPLच्या 6व्या पर्वामध्ये देत असताना ओंकार पाटील आणि सोनाई 11 या संघाचं नेहमीच एक वेगळं नातं राहिलंय. सचिन तांडेल साहेबांनी दाखवलेला विश्वास मैदानामध्ये आज सार्थ ठरवतोय. आणि या सिंगलनं आजच्या रात्रीतलं अर्धशतक पूर्ण झालं. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत रायगडच्या सुपरस्टार साठी. सगळ्यांची मनं जिंकतोय ओमकार. आणि काय खेळलाय ओमकार आज. साठी संधी आहे. सगळे खेळाडू ओमकारला त्या ठिकाणी हस्तांदोलन करतात. ओंकारला आलिंगन देतात. सोहेलनं त्याला आलिंगन दिलं. हे सगळे मित्र आहेत. खेळामध्ये एकमेकांच्या विरोधामध्ये जरी असले ना तरी ही मैत्रीपूर्ण लढत आहे. मोन्या, ओमकार, सोहेल सगळे मित्र आहेत. परंतु ओमकार आज मैदानामध्ये बरसलाय, गरजलाय. 6व्या पर्वामध्ये सगळ्यांना आपल्या फलंदाजीचा त्यानं वेळ लावलाय. बंटी ठाकूर यांच्याकडून 2,000 रुपयाचा कॅश प्राइज असेल.
ते बॅटर ओंकारसाठी. आणि बारक्यानं जर 50 कंप्लीट केली तर त्याला देखील बंटी ठाकूर यांच्याकडून 2000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. आणि या फलंदाजीसाठी सोनाई 11 तळेगाव रसायनीचे संघमालक आदरणीय सचिनजी तांडेल साहेबांकडून प्रत्येकी 5000 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. या दोन्ही फलंदाजांसाठी प्रत्येकी 5000 रुपयाचा कॅश प्राइज सचिनजी तांडेल साहेबांकडून आलेला आहे. 5 ओव्हरचा खेळ संपलाय. 93 धावा धावफलकावरती. काल 105 ची पार्टनरशिप पाहिली. प्रसाद सर, हा रेकॉर्ड आज तुटला जाणार का याकडे सगळ्यांचं लक्ष. परंतु शेवटचं षटक घेऊन आलाय पुन्हा एकदा निखिल पाटील. बारक्या 36 वरती खेळतोय, ओंकार 50 वरती खेळतोय. 93 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्याच बॉल वरती विकेट मिळतीये आणि पंचांचं बोट वर जाण्याच्या अगोदरच ओंकार बाहेर निघाला होता. त्याचं स्पोर्टिंग स्पिरिट पाहायला मिळालं, स्पिरिट ऑफ क्रिकेट पाहायला मिळालं. आणि पहिल्याच बॉल वरती निखिल मिळवतोय मोठी विकेट. ओंकार बाद. थँक्यू. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. काय खेळलाय ओंकार. सगळ्या प्रेक्षकांना विनंती आहे, कोणी जिंको कोणी हारो, पण ओंकारसाठी एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि सगळे खेळाडू टाळ्या वाजून त्याचं स्वागत करत असताना आपल्या पॅव्हलियन मध्ये दर्जेदार खेळ पाहायला मिळालाय. आणि RPL मध्ये हेच तर हवंय. आदरणीय सुजितभाई म्हात्रे कळंबोली ओंकारचे खरं तर जवळचे मित्र आहेत. स्वरा स्पोर्ट्स कळंबोली या संघाचे संघमालक आहेत. त्यांच्या वतीनं देखील ओंकारला 5000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. तब्बल 12000 रुपयाचा कॅश प्राइज ओंकारसाठी. बारक्यासाठी आतापर्यंत 5000 रुपयाचा कॅश प्राइज झालाय. मनीष तात्रे आता बॅटिंगसाठी मैदानामध्ये दाखल झालाय. हा आमचा छोटा बॉल बॉय. या स्पर्धेसाठी हर्षिल याची प्रचंड मेहनत आहे. हे पडद्यामागचे साक्षीदार आहेत, हे पडद्यामागचे शिल्लेदार आहेत आणि ते आपल्याला स्क्रीनवरती खऱ्या अर्थानं दिसले पाहिजेत. या सगळ्यांची छोट्या छोट्यांची मेहनत आहे RPLला यशस्वी करण्यासाठी. खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक लांबून आलेत. एकच धाव. आता बारक्याकडे संधी आहे. 4 बॉल बाकी आहेत. 14 धावांची बारक्याला अर्धशतक करण्यासाठी गरज आहे. परंतु निखिल पाटीलची चांगली बॉलिंग. शेवटी का होईना परंतु चांगली बॉलिंग करतोय. जर शेवटला धावा रोखल्या, 100-105च्या आतमध्ये रोखल्या गेल्या तर या धावा बनू शकतात. कारण रात्रीच्या सत्रामध्ये चेस होतो या मैदानावरती. बऱ्याचशा स्पर्धांमध्ये आपण पाहिलाय. फुलटॉस बॉल बारक्या बीट झालाय आणि बऱ्याच अवधीनंतर हा डॉट बॉल आलाय. आणि बारक्यानं हा पहिला डॉट बॉल खेळलाय. या अगोदर बारक्याच्या बॅट मधून प्रत्येक बॉल वरती धाव आली होती, परंतु हा पहिला डॉट बॉल बारक्या खेळतोय. कांचन पालकर सर माहिती पुरवत असताना 12 मध्ये 36 वरती तो खेळतोय. पायावरती होता, व्यवस्थित कनेक्ट झाला नाही. हा झेल सुटलाय आणि बॉल गेलाय पलीकडे. मिळतोय तो चौकार. धुरंधर चित्रपटातला तो डायलॉग, मैं घायल हूं इसीलिए घातक हूं. डिस्ट्रक्टिव्ह बॅटिंग, डायनामिक बॅटिंग, डेंजरस बॅटिंग, झुंजार खेळी मैदानामध्ये बारक्याची. सगळ्यांची मनं जिंकतोय. 40 वरती खेळतोय. रसायनीचा स्कोर आहे 98. आणखीन एक कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला, परंतु आता क्षेत्ररक्षण चांगलं होतंय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट होत आहेत आणि 100 धावा पूर्ण झालेल्या आहेत. सोनाई 11 तळेगाव रसायनी संघाच्या 100 धावा पूर्ण झाल्यात. आणि दुसरा संघ आहे रायगड प्रीमियर लीगच्या 6व्या पर्वातील की ज्यानं सांघिक अर्धशतक पूर्ण केले. काल एक सांघिक अर्धशतक आपण पाहिलं रोहा तळा संघाकडून आणि आज रसायनी तळेगाव संघाकडून. बारक्याचा हाय हँडसम, आकाशाला गवसणी घालणारा, लांब लचक, अगदी हायवे वरती मारलेला षटकार. जरी आज अर्धशतक पूर्ण झालं नसलं तरी हा खेळ, ही इनिंग अर्धशतकापेक्षा कमी नाहीये. आणि दुसरा खेळाडू आहे ज्यानं संपूर्ण स्पर्धेमध्ये 100 धावा पूर्ण केल्यात. बारक्या एकदा बॅट वरती करायची आपली,
एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. 3 मॅच मध्ये 100 पेक्षा जास्त धावा करणारा बॅटर